भावेश क्रेडिट मिळालेलं आहे. कोणी माईक मध्ये बोलतो. गंभीरला क्रेडिट मिळालेलं आहे. येस फायनली केक खाऊया आपण. येस तर दीपकने पुरणपोळीपासून सुरुवात केली हा होती. हा वेस्ट इंडिज दीपक आपचा डिरेक्टर क्रिएटिव्ह हेड जो नसतो शूटला कधी. बिचारा आला रे, 5 शूटला आला सर. त्यानंतर त्याने सेमीफायनलला पुरणपोळ्या आणल्या, नाही सॉरी फालुदा आणला, आणि आज फायनलला केक आणला, त्याने पेस्ट्री आणली. Yes. जरी तू धोनी फॅन असशील तरी हा मी गंभीर एवढ्या मोठ्या मनाने तुला केक भरवतो. हे वरतो नक्की खायचंच होतं ना, का कागद होता? माहित ना मला. ह्याने चॅम्पियन्स लिहून मागितलं, कशावर त्याने सांगितलं हे खायचंय खायचंय. क्या बात आहे, त्याला पण बरं. दीपक इथे क्या बात आहे, क्या बात आहे. तिरामिसू केक वा वा, मस्त मस्त. कडक. इंडियन टीमने पण नसेल कापला, पण आपण कापला. क्या बात आहे. त्यांच्यासाठी येतो रे हॉटेलमधून. कडक अरे भारी भारी. बस तर काय वाटतं, गंभीरमुळे जिंकलो की धोनीमुळे जिंकलो? हा वर्ल्ड कप कोणामुळे जिंकलो, धोनी की गंभीर? धोनी स्टेडियम मध्ये होता म्हणून. तर आजवर कुठलीच होस्ट टीम दर केक खा म्हणून झालंय किकमुळे झालं. चोक, आय एम चोक्ड. मी आफ्रिका झालोय. वा. आजवर कुठलीच होस्ट टीम T20 वर्ल्ड कप कधी जिंकली नव्हती. कुठलीच टीम सलग 2दा वर्ल्ड कप जिंकली नव्हती T20चा. डिफेंड टायटल कधी केलं नव्हतं कोणीच. इंडिया रविवारी कुठलीच टुर्नामेंटची फायनल जिंकली नव्हती. त्यानंतर इंडिया T20 वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड समोर कधी जिंकली नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचं जे तुझं फेवरेट होतं, काय वाचतं, अहमदाबाद स्टेडियमवर इंडिया कधीच फायनल जिंकली नव्हती. खरं एकच खेळली होती, पण ठीक आहे. पण शेवटी जिंकलं कोण? थालाने. गंभीर जिंकला. येस. सांग कसा? गंभीरने रेकॉर्ड कायम ठेवलेला आहे. सांग कसा बोलून स्वतःच उत्तर देतो. ठीक आहे, सांग कसा. गंभीरने त्याचा रेकॉर्ड कायम ठेवलेला आहे, आजवर कुठलीही फायनल न हरण्याचा. ऍज अ प्लेअर, ऍज अ मेंटॉर, ऍज अ कोच, ऍज अ क्रिटिक म्हणून अशा खूप 7चा T20 वर्ल्ड कप असेल, 11चा वर्ल्ड कप प्लेअर म्हणून असेल. त्याची 12ची कॅप्टन्सी KKR फायनल जिंकली, 14ची जिंकली, 12-14. त्यानंतर 24ला अय्यर जेव्हा कॅप्टन होता KKRचा, तेव्हा कोच होता, मेंटर होता गंभीर. आणि इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली 25 मध्ये अंडर गंभीर. इंडिया एशिया कप जिंकली अंडर गंभीर. त्यानंतर इंडिया 26चा T20 वर्ल्ड कप सुद्धा जिंकलेली आहे. येस. त्यानंतर वुमन्स वर्ल्ड कप, त्यात गंभीर कोच नव्हता, पण गंभीर इंडियाचा कोच होता, मेन्स टीमचा कोच होता. सो गंभीर आल्यापासून सगळं होतं. सो वुमन्स वर्ल्ड कप जिंकलोय, अंडर 19 वर्ल्ड कप. गंभीरला तू आयुष्यभराचं क्रेडिट देऊन टाकलं. पुन्हा तो जोरदार 11च्या मॅन ऑफ द मॅच बद्दल कधी बोलणार नाही. 83चा वर्ल्ड कप पण जेव्हा इंडिया जिंकली तेव्हा गंभीरचं प्लॅनिंग चालू होतं. तेव्हा गंभीरची डेट ऑफ बर्थ काय बघ, 84 वगैरे. सो तेव्हा गंभीरचं प्लॅनिंग चालू होतं. जेव्हा त्याचे आई बाबा प्लॅनिंग करत होते तेव्हा इंडिया गंभीर इज दिस लकी. सो अंडर 19चा वर्ल्ड कप पुरुषांचा, स्त्रियांचा, आता अजून काय उरलंय, लहान पोरांचा. अंडर 19 झालं. सॉरी, अजून कुठलं उरलंय? अजून TMPL आम्ही जिंकलो जेव्हा गंभीर कोच. सो इंडिया बऱ्याच गोष्टी जिंकली अंडर गंभीर. सो गंभीर इज द लकी मास्कट. सो आता बोल, थालाबद्दल काहीतरी बोलतो. आता तू प्रूव्ह कर हाऊ गंभीर इज नॉट मोर लकी. काय मस्त घ्यायचं यार दीपक. हे तू विसरतात हे लोक. हे न्यूझीलंड झालं यांचं. हे लोक आले कशासाठी तिकडे? बाय द वे आज तुझा मला बोलू देतो एवढं आज तुझा अभ्यास अपुरा पडलाय मित्रा. गंभीरची डेट ऑफ बर्थ 81चा आहे गंभीर. 84, 85 5-6 वर्षांनी चुकलास तू. नाही काय असतं की काही असे कोइन्सिडन्स आपण सांगितलं की भारी वाटतं ऐकायला. ते खरेत की नाही मॅटर नाही करत. अच्छा, म्हणजे जस्ट लाईक अवर मीडिया. स्मृती इराणी म्हटली नाही का की मी रवी शास्त्रीचे 6 6 बघितले ह्या टीव्हीतनं. मग नंतर लोकांनी टाकलं की जेव्हा तो खेळायचा तेव्हा टेलिकास्टच नाही व्हायच्या मॅचेस. ती कुठनं तिने बघितले 6 6 तिलाच माहिती. ग्राउंड मध्ये बघितलं असेल, तुला काय माहिती. ती बोलली, मी तिने सांगितलं मी गरीब होते, मी समोरच्या घरात 6 6 बघितले रवी शास्त्रीचे डोमेस्टिक मधले. असो, मी युवराजचे बघितले. तिला युवराजचे म्हणायचं असेल मला. हा ऍक्च्युली युवराजचे तर बाई मी पण बघितलं. हा चल मॅच. एक असं एक जनरल प्रश्न आहे, तुला काय वाटतं ही जी लेगसी आता इंडियाची झालेली आहे, वुमन्स, मेन्स, अंडर 19 जी काय, व्हॉट डू यू थिंक, आपण कुठे तू रेट करतोस? इंडिया ऑस्ट्रेलियाच्या वर पोहोचली की नाही पोहोचली व्हाईट बॉल मध्ये? व्हाईट बॉल ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलिया जशी डॉमिनेट करत होती तसंच आपण डॉमिनेट करतो. मी वर खाली नाही मला करता येणार, कारण की आपण तो एरा एवढा बघितलाच नाहीये.
म्हणजे लहान होतो आपण जेव्हा त्यांचा 3चा वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा आपण क्रिकेट जस्ट बघायला चालू केलेलं. सचिन तेंडुलकर कोण आहे वगैरे ते आपल्याला कळायला चालू झालेलं. आणि 2007 अनफॉर्च्युनेटली तो 2007 पर्यंतच होता तो. त्याच्यानंतर थोडं ते डिमिनिश होत गेलं ऑस्ट्रेलियाचं थोडं. ऑस्ट्रेलिया कॅशेस हरली आणि त्यांचं सगळं संपलं बऱ्याच काळासाठी. सो मी म्हणेन की तेव्हा जी भीती असायची की भाई ऑस्ट्रेलिया बरोबर खेळायचं, आता तसं जयशाची भीती तसं इन जनरल बाकीच्या देशांचं झालं. आता तू बाकीच्या देशांचे जर इंटरव्ह्यूज वगैरे तर ते सगळे इंडिया अराउंडच असतात की इंडियाला कसं हरवायचं ते ऑस्ट्रेलियाबद्दल बोललं. सो ऑलमोस्ट तसंच आहे आता. आणि फक्त आता हे किती दिवस टिकेल आपलं ते नाही माहिती. खरं एक 27वा वर्ल्ड कप आहे तो म्हणतो एक तुरा राहिला आपल्या मुकुटात रोवायचा, तर तो एक बाकी आहे, तो बघूया येतोय की नाही. अच्छा एक अजून एक प्रश्न माझा, 23चा जो वर्ल्ड कप फायनल आहे, विल यू एक्सचेंज इट फॉर हे 2 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी? नेव्हर. तू हे प्रिफर कर? नाही काय मी म्हणतो तुला असं म्हटलं की तुला 23चा वर्ल्ड कप दिला पण त्या जागी ह्या 3 ट्रॉफी तुझ्याकडे नाहीये, तुला चालेल का? चालेल. पण आता तूच बोललास की 27चा वर्ल्ड कप इज अ मानाचा तुरा ना. तो अल्टिमेट गोल 27चा वर्ल्ड कपच आहे. तू T20 वर्ल्ड कप किती जिंक, चॅम्पियन्स ट्रॉफी किती जिंक, ती फिलिंग तुला नाही येणार. ऑब्व्हियसली ह्या छोट्या अचिव्हमेंट आहेत असं म्हणत नाही, पण अल्टिमेट गोल सगळ्यांचा 2027चा वर्ल्ड कपच असेल. तू सूर्याला विचारशील तर तो पण हेच सांगेल. पण इन जनरल तू बघशील काही फायनल्स आपण काढल्या बाजूला. नाही, रोहित बोलला होता वर्ल्ड कप तसंच आहे. आणि तर मला असं वाटतं जे तू पण मगाशी बोललास ऑफ व्हिडिओ की 11 पासून जो एक धोनीने वर्ल्ड कप धोनीच्या कॅप्टन्सी जिंकलो आपण, धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये गंभीरच्या बॅटिंगमुळे आपण जो जिंकलो प्युअर हेटर. तर त्यापासून तू बघशील तर त्या 1-2 ऑफ सेमीफायनल्स फायनल्स त्या तू सोडल्यास तर इंडियाने थरली डॉमिनेट केलेलं. म्हणजे आपण 11च्या वर्ल्ड कप मध्ये एक आफ्रिकेसोबतची मॅच हरलो माझ्या मते, 15च्या वर्ल्ड कप मध्ये आपण सेमीफायनल एक मॅच हरलो, 19च्या वर्ल्ड कप मध्ये आपण इंग्लंड सोबत एक मॅच हरलो, एक सेमी हरलो, 23च्या वर्ल्ड कपला आपण फायनल हरलो. ह्या 5 मॅचेस तू सोडशील हाताच्या बोटावरती मोजण्यात घ्या, त्या 5 सोडल्या तर आपण सगळं जिंकलो. म्हणजे T20 वर्ल्ड कपचा आपण एक 21चा वर्ल्ड कप सोडशील तर बाकी आपण सगळं जिंकलो. सो येस, आय गेस डॉमिनन्स तर आहे. 2011 पासून तो चालू झालाय आणि आता आय गेस तो पीकला पोहोचलाय. आणि 27चा जर जिंकलो भाई तर मग आपण हवेत असू. खरं म्हणजे जी टीम बिल्ड माझ्यामध्ये रोहित, विराट किंवा धोनी पासून जी सुरुवात झाली, जी आपल्याला वाटत की यार तेव्हा का नाही जिंकत होत, आता फायनली रिझल्ट आयुष्यासारखंच आहे यार आपल्या. पण आपण मेहनत केली, रिझल्ट कोणालाच नाही मिळाले. मॅचवर जरा काल न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि माझी गांड फाटली. टॉस गांडांनी पहिली फील्डिंग, सगळं सेम चाललं होतं, सगळं. सूर्या पण सेम बोलला, आम्हाला बॅटिंग घ्यायची होती, रोहित पण तेच बोलला. 23च्या वर्ल्ड कपच्या फायनल होते आम्ही की ऑलमोस्ट तसंच सगळं चालू होतं की टॉस हरलो आपण, मग आपल्याला बॅटिंग करावी लागली पहिले, आणि मग अहमदाबादचं ग्राउंड आहेच आपल्याला सगळ्यांना पनवती. असो, आय गेस त्याचं नाव आता सरदार वल्लभभाई पटेल करावं. इट्स हाय टाइम. तू आता अचानक पॉलिटिकल का होतोस? नॉर्मल हो ना, जिंकलो ना बस ना, एवढं काय. हा तर पहिले टॉस हरलो, तिथे थोडी फाटलेली माझी की भाई आता ते लोक चेस करणार, ग्राउंड लहान आहे, मग ड्यू फॅक्टर येईल नाही येईल माहिती नाही. आता नाही येणार, ऍक्च्युली गरमी चालू झाली, सो ड्यू फॅक्टर आता एवढा नाही येणार. तरीही तुला भीती होतीच की फर्स्ट बॅटिंग करणं इज रिस्की. पण न्यूझीलंडने खूप विचित्र डिसिजन घेतला. तो जो त्यांचा मॅकॉनी नावाचा एक प्लेअर होता, ऑफ स्पिनर होता, त्यांनी त्याला बसून जेकब डफीला घेतलं, जो की माझ्या मते एक ब्लंडर होता त्या पिचवर पेक्षा इंडियन प्लेयर्स अगेन्स्ट. कारण इंडियाकडे ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे हे 4 लेफ्टी होते. सो मला तो एक त्यांचा एक फकअप झाला असं मला वाटतं. स्टार्टला त्यांनी तो केला आणि नंतर जेव्हा त्यांची बॉलिंग सुरू झाली, पहिल्या 2 त्यांनी डिसेंट टाकले, 12 रन वगैरे दिले त्यांनी, इव्हन फिलिप्सने गोल टाकली. त्यानंतर त्यानंतर अभिषेक शर्मा पण थोडा जपून खेळत होता ना, तो रादर काल प्रॉपर स्ट्रेट बॅटने खेळत होता. त्याने एक ड्राईव्ह मारला, तो मागे डिफेंड केला मित्रा, फॉरवर्ड डिफेन्स कौतुक पण केलं तेव्हा. आणि त्याने एक ड्राईव्ह मारला होता, जो तिथून मला असं वाटलं की आज जरा ठरवून आला. आणि त्याची मागे बाउंड्री फिल्डिंग चांगली केली होती मिचेलने. तेव्हा माझं मिचेलने ती बाउंड्री अडवली ना, तेव्हा आता हे लोक अर्धे रन तर अडवणार मध्ये, काही नाही तर 30-40 रन्स तरी हे अडवणार आता फिल्डिंग त्यांच्या. पण काल इंडियाने ग्राउंडच एवढं क्लिअर केलं की त्यांच्या बॉलच नाही पोहोचले. संजू सॅमसन आणि काल बरं की नोमॅन्स लँड मध्ये अभिषेक शर्माचे 4 शॉट्स गेले सलग, ते मध्ये मध्ये. बरोबर. पण नाही, काल तो डोकं लावून खेळला, डोकं शांत ठेवून खेळला. जे आमिर बोलत होता त्याच्या जर की फक्त स्लॉगच करू शकतो, ते थोडं त्याने पुसण्याचा प्रयत्न केला. बाकीच्या मॅचेस मध्ये त्याने ते प्रूव्ह पण केलं तेवढं. पण तरी वर्ल्ड कपच्या पुढे त्याची एक जर्नी बघूया कशी जाते. पण ठीक आहे, मोक्याच्या क्षणी खेळला तो, जस्ट लाईक संजू. लास्ट 3 मॅचेस संजू ज्या स्लीक पद्धतीने खेळला,
काल हा ठीक आहे संजू बद्दल बोलून घे. काल स्लिक जसा खेळलाय तर अच्छा काल बाय द वे संजूचे स्टार्टला बॉल मिडल नव्हते. म्हणजे काल संजूने एक नव्हते जेकब डफी का जेकब डफीला आय गेस त्याने असा एक स्लॉक करण्याचा एक शॉट मारला, तो मिस टाइम झाला. कमेंटेटर लिटरली बोलले की त्याच्या अख्ख्या वर्ल्ड कप मध्ये त्याचा पहिला रॅश शॉट आहे, की पहिला शॉट याच्यात त्याने बॉल टाइम नाही केलाय. म्हणजे जो तो आणि काल पण इव्हन तू बघशील काल त्याचा एज लागून 6 गेला, काल त्याचे 2-3 फर्ग्युसनचा वेळीच गेला. सो माझे सगळं नाही सो ते सगळं होत होतं, पण तो इतका पेशंटली खेळलाय काल. म्हणजे काल त्याने थोडा अँकर केली नाही. म्हणजे तू बघशील तर काल त्यातल्या त्याचा लोअर स्ट्राईक रेट होता 193. बरोबर. ओव्हरऑल त्याचा किती 199 200चा होता त्याचा, पण त्याचा कालच्या इनिंग मध्ये थोडा कमी झाला, पण ठीक आहे. 193 इज लाईक गॉड आहे भाई, गॉड. आणि दोघांनी 98 रन्सची पार्टनरशिप टाकली. अभिषेक शर्माने 18 बॉल मध्ये. अच्छा बाय द वे 21चा जो वर्ल्ड कप झाला जेव्हा केएल आणि रोहित ओपनिंग करायचे आणि जेव्हा धोनी इंडियाचा मेंटर होता, प्युअर हेटर, त्या वर्ल्ड कप नंतर आपण डायरेक्ट काल फायनलला 50ची पार्टनरशिप टाकली ओपनिंगने आपल्या. अच्छा हो. त्यानंतर विराट रोहितची ओपनिंग तू बघितलीच लास्ट वर्ल्ड कपला. त्यानंतर 22ला केएल आणि रोहित बदाबदा लागले. त्यानंतर 24चा झालं. ठीक आहे. सो त्या इतक्या 5 वर्षानंतर ही पहिली 50ची पार्टनरशिप होती ओपनिंगची. हा ऑब्व्हियसली. आणि 98 फायनलला इंडियाने गेम झोपवला तिकडे. 6 ओव्हरला 92 वाले तिथे संपली मॅच. मला वाटतं की तिथेच होतं की आता न्यूझीलंड नाही माझं असं नव्हतं झालं. 6 ओव्हर घुसली होती न्यूझीलंड तिकडे, कारण तू बघशील घुसली ऑब्व्हियसली. तुझं फायनलचं प्रेशर वेगळं असतं, तुझे 20-30 रन्स ऍड ऑन होतात तुझ्या टोटलमध्ये जेव्हा तू चेस करत असतोस फायनल. ऑब्व्हियसली ते सगळं होतं, पण तरीही मला इंडियाचे किती 255 झाले. 255 झालेले तरी माझी थोडी हे होती की न्यूझीलंडची ओपनिंग जशी चालते, जर त्यांनी टाकली 100 किंवा 70-80 रन्सची पार्टनरशिप तरी पण मॅच फिरू शकते कधी कुठे. खरं. आणि काल इंडियाने त्यांचा जो बुमरा आहे, त्यांचा जो मेन बॉल लोकी फर्ग्युसन, त्याला जे इंडियाने टार्गेट केले त्याला 2 ओव्हरला 48 आले. आणि काल भरकटलेला होता. हा म्हणजे त्याला एक तर त्याला ते वाईड त्याचे खूप पडत होते खूप जास्ती. त्यानंतर त्याला अभिषेक शर्माने पुढे येऊन मारला शॉट, तिकडून त्याची लाईन चक्की हल्ली. आणि नंतर संजूने त्याला ऑब्व्हियसली जो पुल शॉट मारला. आणि इन जनरल मला असं वाटतं की सँटनरची कॅप्टन्सी काल खूप गणली, कारण त्याने पहिल्या 2 ओव्हर चांगले टाकून त्याने बॉलर सतत चेंज केले. सो ते झालं. सँटनरची स्वतःची बॉलिंग खूप चांगली पडली, पण तो पण लेट आला. युजली सँटनर पॉवर प्ले मध्ये 4च्या इकॉनॉमीने बॉलिंग केली. त्याने 4 ओव्हरला 31 दिले, त्यात पण त्याच्या शेवटच्या ओव्हरला 10-12 रन चालत. आणि मला असं वाटतं की संजू काहीतरी सांगत होतो यार मी संजू बद्दल मगाशी, गंभीर काहीतरी बोलला प्रेस कॉन्फरन्स मध्ये. शिट मी विसरलो आता. मगाशी सांगत होतो. ठीक आहे चल आपण कंटिन्यू करू, नंतर आठवलं की सांगेन. त्यानंतर आला आपला जेव्हा अभिषेक शर्मा आउट झाला रवींद्रच्या बॉलिंगला, त्यानंतर आला आपला ईशान किशन. त्याने सुद्धा 50 टाकली. किती बॉल मध्ये. आणि ईशानने गिलला प्रूव्ह केलंय की तो का टीम मध्ये. कोणाला प्रूव्ह केलं. गिलला, शुभमन गिलला. विसर ना आता गिल करून सोड त्याच्यासमोर, त्याच्यावरचा जो काही राग आहे. नाही मला राग संजू मिळालाय. संजूचं एवढा डॅमेज त्याच्यामुळे झालंय, त्याला ऍडजस्ट करण्यात संजूचं एवढं डॅमेज झालं. पण ठीक आहे, ते डॅमेज नसतं झालं तर कदाचित संजूचं हे वर्जन आपल्याला पाहायला नसतं मिळालं. बाय द वे मॅच नंतर संजूने क्रेडिट दिलेलं सचिनला. सचिनच्या टच मध्ये होता बरेच 1-2 महिने वगैरे तो म्हटला. आणि इव्हन ऑस्ट्रेलियाच्या मॅचला जेव्हा तो हगला, ऑस्ट्रेलिया सिरीज त्याला बसवलं गेलं तेव्हा त्याने सचिनला कॉन्टॅक्ट केला, आणि मग तेव्हापासून तेच आहे. आणि माझ्या मते हे असं आहे, मला वाटतं तेव्हा तिथे गिल खेळत होता. सो मला वाटतं सचिनला गिल नकोय जावं म्हणून. सो हा प्लॅन तसा झालेला दिसतोय मला. कनेक्शन. हा कॉन्स्पिरसी थिअरी थांबत इंडियामध्ये. हा आणि सारा क्रेडिट सचिन को जाता. बंडू सचिनला पण बघ ना, तो संजू सॅमसन बोलला की मी आज सकाळी की कालच्या दिवसात पण त्याला कॉल करून विचारलं. त्याने कॉल केला संजूला, संजूने नव्हता केला. आणि सचिन तिथे बिझी असेल 5 परत. एक्झॅक्टली. अर्जुन तिथे अंगठी शोधतोय, सगळं चाललंय तिथे. एक्झॅक्टली माझ्या डोक्यात ती झालं की मग सचिनच्या घरात लग्न आहे त्याच्या मुलाचं, आणि सचिन संजूला कॉल करून विचारतो की क्या माइंडसेट आहे भाई तेरा, तो त्याला टिप्स देतोय वगैरे. सो दिस प्रूव्स की तू कट्टू अर्जुनचा माइंडसेट फोटो मध्ये. एकही म्हणून त्याचा हसताना बघितलं. पण इट इज व्हेरी नॉर्मल, इट इज व्हेरी नॅचरल. जे आजकाल लग्नामध्ये निघालं. एक मीम बघितलं, मीम नव्हतं ऍक्च्युली, ते अशी फुकटचे असे रील्स असतात. हा एका मीम पेजने टाकलेलं एक इमेज की अर्जुन तेंडुलकर हा पहिला अनस्पॉइल्ड मुलगा असेल कोणत्याही सेलिब्रिटीचा. की त्याचा बाप कोणत्याही पॉलिटिशियन पेक्षा, कोणत्याही ऍक्टर पेक्षा सगळ्यात जास्त फेमस आहे इंडियामध्ये, पीएम पेक्षा. याला बंदच करायचं पॉडकास्ट. कोणत्या बद्दल वगैरे बोलतोयस का तू? काय करतोय मी नाव पण नाही घेतो.
नाव घेतो. अरे हे लोक मारणार नाहीत आपल्याला. हो, यू गोइंग देअर नाव. तर कोणत्याही पॉलिटिशियन पेक्षा, कोणत्याही ऍक्टर पेक्षा सगळ्यात जास्त फेमस आहे सचिन पूर्ण इंडियात. पॅन इंडिया सचिन फेमस आहे आणि जगात फेमस आहे. हा, त्याच्या मी काय बोलत होतो पुन्हा विसरलो. तू मध्ये काहीतरी पंच टाकलास पीएम. हा, तुझा बाप एवढा मोठा आहे आणि तू एवढा साधा आणि कुठे काही बोलत नाही. त्याचा तो स्वभावच असणार. ऑब्व्हियसली सचिन पण तसाच होता जेव्हा तो त्याचं करिअर काय. बोल. हा, सो इट्स अ व्हेरी गुड साईन की तो तसा आहे. पण ठीक आहे, थोडं हसावं. आणि खूप नॅचरल आहे मला वाटतं. आपण आपल्या आई वडिलांचे लग्नाचे फोटो बघितलेत, असेच होते ते. कोणी एवढं खुश नव्हतं. आजकाल निघाले हे. आता पण खुश आहेत की नाही माहित नाही रे, विचारावं लागेल. मी काही बोलू पण नाही शकत. पुढे चला. असो, हा, मॅचवर येऊया. कुठे होतो ईशान किशन. ईशान किशनने 50 टाकली. ईशान किशन किती आणि ईशानने 25 बॉल 54 केले. आणि ईशान किशनचा तो डिसिजन त्याला आणण्याचा होता, ज्याचं मेजर क्रेडिट जातं ओझा आणि ह्याला आरपी सिंगला. सो या दॅट वॉज अ व्हेरी क्रुशल कॉल. आणि तू बघशील तर जे संजू बोलला मागच्या इंटरव्ह्यू मध्ये की मी रोहित आणि विराटला इतकी वर्ष करताना बघितलंय. सो लिटरली तो 100 मॅचेस बाहेर बसलाय. सो तसं तर ईशान खूप बसला होता. जर तू बघशील 23ची अख्खा वर्ल्ड कप तो बाहेर बसला. तो मेन टुर्नामेंटला तो बॅकअप प्लेअर होता. सो त्याने पण त्या काळात खूप बघितलंय. इंडियाला कदाचित मेन मॅचेस मध्ये हरताना बघितलंय. जेव्हा की त्याची डबल सेंचुरी झालेली आहे, त्याच्यानंतर त्याला 21 की 22 मध्ये झाली राईट त्याची डबल सेंचुरी. त्याची 22च्या आसपास झाली. सो त्याच्यानंतर त्याला ही ट्रीटमेंट अगेन कोणामुळे त्याला बाहेर बसावं लागलं. गंभीर गिल. हा, गंभीर नव्हता हे. आता हे हेट आहे, हे उगाच. आता गंभीर जाऊन नव्हता पण हे हेट. हा, गिलमुळे बसावं लागलं ऑब्व्हियसली. पण गिलने पण सेंचुरी डबल गिल तर चांगलाच प्लेअर वनडेचा. फक्त तो कॅप्टन नको होता. पण ठीक आहे, जाऊ दे. रोहितच्या प्रेमापोटी काय काय बोलतोस तू लोकांना. असा किती बॉल मध्ये मारले? 25 बॉल 54 मारले आणि बऱ्यापैकी हिटिंग चालू होती त्यावेळेला. त्याने कोणाला त्याने सँटनरला त्याने काल जे 2-3 शॉट्स मारले त्याच्या शेवटच्या ओव्हरला वगैरे, ते खूप एक तर तो स्लॉग नाही त्याला काय म्हणतात, तो जे लॉफ्ट करतो इथे स्वीपर कव्हर मध्ये वगैरे, ते शॉट्स त्याचे खूप कडक होते. आणि इन जनरल ईशान किशन जो आपल्याला माहिती होता फक्त लेग साईडला ताणून मारतो, त्याचा तो गेम त्याने खूप बदलला. तो ऑफला पण चांगला खेळतोय. त्याचे ड्राईव्ह खूप इम्प्रूव्ह झाले. स्पिनर्सला तो व्यवस्थित खेळायला लागला. ज्यासाठी त्याला रोहितने एका पॉइंटला ड्रॉप केलं होतं मुंबईतनं पण, कारण तो डिफिकल्ट कंडिशन्स मध्ये प्रॉपर. पण जाऊ दे, कालचं पिच खूपच फ्लॅट होतं तर तो अडकायचा. सो त्याने ह्या वर्ल्ड कपला ते थोडं त्याचं तोडलंय. आणि इव्हन कालची मॅच पण. आणि त्याने टेम्पो खूप मेंटेन केला. तू बघशील तर त्याची विकेट गेली अभिषेक शर्माची. सो त्या दोघांनी 98 रनची पार्टिसिपेट केली काहीतरी 42 बॉलमध्ये. आणि ह्या दोघांनी 48 बॉलमध्ये 105 मारले. सो तो टेम्पो त्यांनी मेंटेन ठेवला असं मला वाटतं, संजू आणि ईशान दोघांनी. आणि ते त्याने वेट केलं पाहिजे त्याच्या चान्ससाठी. डोमेस्टिक मध्ये जाऊन जो काही मॅच जिंकला त्यानंतर त्याने ट्विट पण नाही केलं करून सारखं, गिव्ह मी वन मोर चान्स वगैरे. अजून एक ट्विट येईल असं वाटतं मला करून नाही. नो मोर चान्स, आय एम गोइंग. नो मोर चान्स, आय एम बाय. हा, नंतर मग ईशान किशनची विकेट पडली. ईशान किशन आधी संजू गेला. हा, लो फुल थोडा हाय फुल टॉस होता पण आय गेस पेस चेंज मध्ये प्रॉब्लेम झाला. आणि निशमने त्या ओव्हरला न्यूझीलंडचा कमबॅक. हा, मी याच्यावरून बोलतो. संजू काल 89 ला आउट झाला. सो 46 बॉल अकाउंट होता. हा, 46. त्यात पण त्यांनी रवींद्रला लागोपाठ 3 6 मारले एका ओव्हरला. राईट. हा, मी गंभीरने प्रेस कॉन्फरन्स मध्ये हा मुद्दा उचलून धरलेला खूप, की ते त्याचं नेहमी जे म्हणणं की माइलस्टोन्स आर ओव्हर रेटेड. सो काल ते मला त्यावर विश्वास बसला खूप, की माइलस्टोन्स हे त्या मोमेंट पुरताच असतात. ते तुम्हाला एखादी मॅच जिंकून देऊ शकतात, पण ते तुम्हाला ट्रॉफी नाही जिंकून देऊ शकत. आणि त्यापेक्षा तुमच्या माइलस्टोन्स पेक्षा ट्रॉफी खूप जास्त महत्वाची. हे मला काल पटलं संजूच्या उदाहरण. संजूने 97 मारले एका मॅचमध्ये 88 मारले, एका मॅचमध्ये 89 मारले. सो नाही, 2 89 1 97. हा, तेच ते काही स्कोर आहेत ते. सो हे स्कोर्स 100 पेक्षा कधीही जास्त महत्वाचे आणि कधीही जास्त मोठे आहेत. तू इमॅजिन कर ना, त्याच्या 3 सेंचुरी ऑलरेडी आहेत. त्याने ह्या 3ही मारल्या, 6 सेंचुरीज झाल्या. हायएस्ट मध्ये आता पण रोहित शर्मा आणि फिल सॉल्ट. अच्छा. सो तो त्या मागे नाही गेला. सो गंभीरची ती मेंटॅलिटी आता मला थोडी पटायला लागली की भाई काय. मला ते नेहमीच पटते. आणि मला वाटतं ही मेंटॅलिटी रोहित शर्माने आणली. तू बघशील तर जेव्हा तो 2022 T20 वर्ल्ड कप मित्रा, इंडिव्हिज्युअल माइलस्टोन. 2022 ची इंग्लंड बरोबर सेमीफायनल हरलो आपण. सेमीफायनल हरलो. त्या सेमीफायनलला दिनेश कार्तिक ग्राउंड मध्ये होता. त्याने दिनेश कार्तिकला जाऊन सांगितलं की टेम्पलेट बदलावं लागणार. आणि त्या दिवसापासून जे इंडियाने टेम्पलेट बदललंय
ते पूर्ण त्या यंग जनरेशनने करून दाखवलं की भाई की आणि तू बघशील मोठ्या मॅच मध्ये इम्पॅक्ट पडलाच पाहिजे. मोठ्या मॅच मध्ये तुम्ही कॉशियसली खेळून नाही चालणार आहे, जे की आपण 2022च्या आधीपर्यंत करतो. 2021ला तोच प्रॉब्लेम झाला, फायनलला पण तेच केलं असं. पण तू इव्हन बघशील रोहित शर्माचं, त्याने लीड बाय काय म्हणतो लिडिंग फ्रॉम द एक्झाम्पल त्याने ते केलं. म्हणजे तू बघशील जर त्याने नसतं केलं हे तर कधी कोणाला पटलंच नसतं. कारण तू बघशील 23च्या वर्ल्ड कपला त्याच्या 2 का 3 सेंचुऱ्या मिस झाल्या. इव्हन फायनलला पण आता ते पुन्हा तेच आहे की फायनलला त्याने जो चार्ज केला होता स्टार्टला ऑस्ट्रेलियाला, त्यावेळी असं वाटत होतं इंडिया जाते 400 पर्यंत. पण मग नंतर विराट आणि राहुलची चूक नाहीये, तो तेव्हा एक तो झोन पकडला त्यांनी, ते अडकले त्या पॉइंटला. पण इन जनरल ते जे प्रूव्ह केलं की 10 मॅच आपण त्याच नोटला जिंकलो. आणि इंडियाने पण बघशील तर इंडियाने टेम्पलेट बदलायचा प्रयत्न नाही केला की आपण हरलो म्हणून त्यांनी पुन्हा ते बेस काय म्हणतो ना, ऍव्हरेज काय म्हणतो ना, मीडिओकर क्रिकेटवरती नाही गेले की जसं इंग्लंड करतं बॅसबॉलच्या नावाखाली हगले की हकतात. सो तसं बघशील इंडियाने नाही केलं आणि ते सूर्याने कॅरी केलं. बरोबर, त्याचे टेम्पलेट आहे. मला ह्या वर्ल्ड कपला स्टार्टला वाटत कदाचित डिफिकल्ट पिचेस वरती ते बदलत असेल, पण नाही, पण सिच्युएशन नुसार थोडं इथे तिथे ऍडजस्ट करावंच लागणार तुला. पण इन जनरल तू बिगर पिक्चर बघशील तर इंडिया त्याच माइंडसेटने खेळली खरं. आणि हा वर्ल्ड कप अख्खा नाही म्हणतायत, पण लेटर हाफ मध्ये जेव्हा इंडिया घुसली तेव्हा इंडियाने हेच केलं. झिम्बाब्वेची मॅच बघशील, इंडियाने काहीतरी 200-250 रन्स मारले. तिथून वेस्ट इंडिज अगेन्स्ट इंडियाने 196 चेस केले. ते ह्या 2 मॅचेस 250 मारले सर. राईट. सो इंडियाने आता टेम्पलेट सेट केलं, ते होपफुली 2027चा वर्ल्ड कप पण याच टेम्पलेट खाली खेळतील. याच गिलच्या कॅप्टनशिप खाली सेम टेम्पलेट राईट. पण गिल त्या पेसला खेळू शकणार आहे का? आणि ऑलरेडी इंडियामध्ये कोहली आहे. सो कोहलीला कदाचित ते टेम्पलेट तेवढं सूट होत नाही. कोहलीची बॅटिंगच मोर ऑफ शीट अँकर वाली. राईट. येस. आणि थोडं पुन्हा मॅचवर असो, जाऊ दे, आपला खर्च नको वाढवूस तू. माईक बिक घेतला माझं वाढलंय तुझं झालं. हा येस. संजू आउट झाला, त्यानंतर ईशान किशन पण लगेच आउट झाला. त्याच ओव्हरला गेला वाटतं. 3 विकेट एका ओव्हरला. ईशान आणि सूर्याची कॅच मस्त होती. पण सूर्याची कॅच चांगली, शॉट पण चांगला होता तो. सूर्याने जरी या वर्ल्ड कपला बॅटिंग तेवढी, त्याची पहिली इनिंग होती 80 रन्सची, ती सोडलीस तर झिम्बाब्वे अगेन्स्ट त्याचा एक बरा नॉक होता 30-40 रन्सचा. सो त्याचे एक 3-4 परफॉर्मन्स स्टार्टला बरे होते. पण त्याचा जो एक बेसिक त्याचा क्रिटिसिझम झालेला आहे की तो क्रुशल मॅचेस ना गणतो. सो तो जरा गणला या वर्ल्ड कपला. पण ठीक आहे, काल त्याकडे काही हेच नव्हतं, चान्सच नव्हता. काल मारायचं होतं, कारण त्याच्या आधी हार्दिक पांड्या येऊन खेळत होता. सो त्याला मारणं गरजेचं होतं. कालची मॅच ठीक आहे, माफ आहे. आणि ती कॅच पण खूप ब्रिलियंट होती. पण ते तरी एवढं सगळं असून पण सूर्या 3ऱ्या नंबरला आहे ना, आय गेस इंडियामध्ये. काय टॉप रन गेटर्सच्या 3rd नंबरला आहे ना. 3rd नंबरला रोहित, विराट आणि सूर्या असणार. हो, नाही, ह्या टुर्नामेंटमध्ये म्हणतो. ह्या टुर्नामेंटमध्ये पहिला आपला हा आहे संजू आहे, ईशान, मग सूर्या किंवा दुबे. आय गेस सूर्याच आहे, कारण त्याचे दुबेचे 235 आहेत, सूर्याचे 242 घेतले. त्या ओव्हरला जिथे 3 विकेट गेल्या ना भाई, 15 ओव्हर 200 होते. एका पॉईंटला 300 वाटत होते. 300 वाटत होते. वाटत की 250 तरी बनवा आता. हा, तेच माझं झालं की नाही यार, 250 पण आता नाही पुरणार आहेत आय गेस. कारण की इंग्लंड विरुद्ध पण सेम भीती होती, आणि ती भीती का खरी होती ते प्रूव्ह झालं. इंग्लंडने 244 वगैरे मारले, 6-7 रन्सने जिंकलो आपण. सो ह्या न्यूझीलंडची न्यूझीलंडची टीम इव्हन बेटर वाटते मला इंग्लंड पेक्षा. हा, तसं बघायला गेलं ओव्हरऑल टीम जर बघितलीस तर. पण त्यांच्याकडे मिडल मध्ये मिचेल आहे, पण मिचेल हा मोर ऑफ वन डेचा प्लेअर आहे, जास्त सुटेबल बघशील तर तू. सो त्यांच्याकडे तसं जेकब बेथल पण ऍक्च्युअली सरप्राईज होता आपल्यासाठी की एवढा पेसी खेळ मला नव्हतं वाटलं तो कधी. सो तसं त्यांच्याकडे कोणी प्लेअर नव्हतं कदाचित. आणि इव्हन सँटनर निशमच्या आधी आला हे पण नाही मला पटलं. पण हा, ऍक्च्युअली हा मी म्हणत होतो की 3 विकेट जेव्हा गेला तेव्हा थोडी फाटली भाई, की आता जरा 230 आसपास फसले प्रॉब्लेम. मग तुझं तेवढं समोरच्या टीमचं प्रेशर पण कमी होतं की 250चा आकडा नाही दिसत. तो कमबॅक होतो, मेंटल कमबॅक होतो तो, ते जरा मला वाटलं. पण मग खाली येऊन शिवम दुबे जे करतो ते केलं त्याने. शेवटच्या ओव्हरला त्याने 6 बॉल 24 मारले. येस, त्याने ओव्हरऑल किती मारले? 26 रन्स मारले वाटतं. 8 बॉल 26 मारले. सो अगेन ही प्रूव्ड की तो का महत्वाचा इंडियन टीमसाठी. क्लच गॉड हार्दिक पांड्यानंतर शिवम दुबे आता. आणि दोघे पण ऑलराऊंडर आहेत आपले. फक्त दुबेला बॉलिंग देऊ शकत नाही. येस, त्याने 255 मारले इंडियाने टोटल. 256 टू विन होते. थोडे त्या हिशोबाने कमीच बनले रन. 270, 80, 90 किंवा 300 पण सुद्धा व्हायला हवे होते, पण एका हिशोबाने जास्त पण बनले. पण ठीक आहे, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं शेवटच्या बॉल पर्यंत. अगेन इथे प्रूव्ह झालंच आपलं. त्यानंतर मग इंडियाची बॉलिंग आणि मित्रांनो त्या
ओपनर्स त्यांचे फिन ॲलन आणि सायफर्ट. हा, सो पहिली ओव्हर हर्षदीपने ठीक साऊथ आफ्रिकाची जी हालत केली त्यांनी मला असं की आणि त्यात त्याची कॅच सुटली फिनालेंची हर्षदीपच्या शिवम दुबेने सोडली पुन्हा. एकदा शिवम दुबे त्या पोझिशनला काय करत होता मला कळत नाही. त्याला लपवायचा प्लेअर आहे तो. खरं, त्याला मागे उभा करा. हा, तो तेवढा एक्झॅक्टली तिथे तो नसायलाच हवा होता. आणि कोणी हार्दिक पांड्या बोलून टाकत होता तेव्हा, ती कॅच सुटली तेव्हा हर्षदीप. हा राईट. सो पहिली त्याची चांगली पडली. त्यानंतर हार्दिक पांड्याला कॅच आहे की मॅच आहे ते आपलं हिंदी कॉमेंटेटरचं असतं ठरलेलं. ते मला फील झालं खूप, काय आता मॅच गेली आहे का. कारण की फिन ॲलन आणि ते दोघं ज्या फॉर्म मध्ये तू त्यांना ड्रॉप करणं तू अफोर्ड नाही करू शकत ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम. आणि सायफर्टने लगेच प्रूफ पण केलं, कारण त्याने हार्दिक पांड्याच्या कव्हरला 21 रन्स मारले. सो मला असं होतं की हे जात आहेत कदाचित चेसकडे. पण जे थर्ड ओव्हरला इंडियाने चेंज आणला, म्हणजे सूर्या बघशील तर त्याची कॅप्टन्सी मला वाटतं की ऑन ऑफ राहिली. पण त्याने बॅटिंग चेंजचे काही डिसिजन चांगले घेतले मला वाटतं. एकतर काल आधी हार्दिक होतं, इव्हन त्याने मागच्या मॅचला दुबेला पाठवला, दॅट वॉज ऑल्सो गुड चेंज. आणि काल पण तू बघशील थर्ड बॉलर अक्षर पटेल आला. सो मला ती खूप ब्रिलियंट मूव्ह होती, कारण त्यांचे दोन्ही रायटी बॅट्समन होते आणि त्यांच्याकडे खाली लेफ्टी होते, म्हणजे रवींद्र असेल, निशम असेल, सँटनर असेल. सो त्याला तिकडे लावणं खूप क्रुशल कॉल होता आणि तो घेतला आणि तो वर्क पण झाला. कारण फिन ॲलन एक बॉल कट झाला, अंडरकट झाला, फिन ॲलन आउट झाला. येस. आणि फिन ॲलन त्याला बघूनच भीती वाटते. एक तशी दाढी प्रॉपर न्यूझीलंडचं ते काय डान्स नाही त्यांचा जो डान्स लोकनृत्य नाचतात त्याला काहीतरी म्हणतात, मी त्याचं हे टर्म विसरलो. शेतकरी डान्स. पण ते लोक न्यूझीलंडचं मेन प्रोफेशन शेतीतलं माहिती ना, त्यांचा तो शेतीतला डान्स आहे. हा काय. हो, काल धोनीला कोणीतरी प्रश्न विचारला नाही, हा शेतकरीवरून आठवलं की तुला जर राहायला जायचं असेल तर तुला कुठे आवडेल. तुला न्यूझीलंडला जायला आवडेल, कारण तिथे काहीच थ्रेट नाही. ऍज अ ह्युमन बिईंग तुला काही थ्रेट नाही. तुझं कोणत्या नेशन बरोबर वॉर नाहीये तिथे, ना रेप्टाईल्स आहेत ना तुझे जंगली हे नाही आहेत, अजिबात नाही. आणि तिथे ग्रीनरी चांगली आहे, नेचर चांगलं आहे, पॉल्युशन नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी बघितलं तर तिथे जाऊन राहायचं. पण तिथे ट्रॉफीज पण नाही आहेत धोनी काय. मग धोनी गेल्यावर येतील ना मित्रा. नाही पटलंय त्याला, पण त्याला पटलंय पण त्याला होकार नाही द्यायचा, असंच असतं रे. हा, अक्षर पटेलला विकेट मिळाली फिन ॲलनची. त्यानंतर सायफर्ट आणि कोण होता, त्यानंतर सायफर्ट आणि खाली वन डाऊन हा आला रवींद्राला बुमराने काढलं. कॅच ईशान किशनने खूप जबरदस्त काढली. येस येस येस. सो इंडियाची तू बघशील तर इंडियाची क्रुशल मॅचेसला फिल्डिंग खूप वर आली. म्हणजे तू 23 वर्ल्ड कपला बघशील तर इंडियाची फिल्डिंग तर नंतर तो ऑफ. वर्ल्ड कपला पण ऑफच होती फिल्डिंग सुरुवातीला. नंतरचे क्रुशल मॅचेस जसं की इव्हन अक्षर पटेलच्या कॅचेस काढल्या लास्ट मॅचला, आणि इव्हन काल पण नाही सॉरी काल दुबईने पण कॅच ड्रॉप केली. पण अशी बीट्स अँड पीसेस इंडियाची फिल्डिंग खूप चांगली होती. म्हणजे तो ईशान किशनचा कालचा एफर्ट इट वॉज मॅग्निफिसंट. राईट. त्यानंतर डेरेल मिचल, टीम सायफर्ट, त्यानंतर ग्लेन फिलिप्स आला. हा बरोबर. आणि ग्लेन फिलिप्सला पण नाही, ग्लेन फिलिप्सला वरुण चक्रवर्तीने काढलं. नाही, बुमराने काढलं. स्लोअर बॉलवर बोल्ड झाला, स्पिनरने काढलं, निशम. अच्छा, स्लोअर यॉर्कर निशम गेला. पण टीम सायफर्ट बद्दल थोडं बोलूया. एक तो मला लोन वॉरियर होता डुप्लेसिसची आठवण करून, त्याची बॅटवर अशी डोक्याच्या वरून येते, मला आता पेलणार आहे. आणि त्याने तेच केलं, आला त्याने 26 बॉल 52 रन्स मारले. पण तो एकटाच होता आणि खूप ह्यूज टोटल बनवलेली इंडियाने 255. आणि अशा टोटलचं प्रेशर एक असतं की तू 1-2 ओव्हर जरी मागे पडलास ना की ते रिकव्हरी होणं खूप कठीण. मग तुला ते डबल एफर्टने पुढच्या ओव्हर खेळावं लागतं. बरोबर आहे. सो मग आणि विकेट्स पण पडत होत्या त्यांच्या लागोपाठ. इव्हन अक्षर पटेलने 3 विकेट काढल्या, बुमराने 4 विकेट काढल्या. त्यात त्यांनी निशमचा तो यॉर्कर जो म्हणतो सो जाम, त्याने शेवटच्या कोणत्या तरी ओव्हरला 4 की 5 रन्स दिलेत. कालच्या सेमीफायनलला पण सेम झाला, जेव्हा 3 ओव्हर 45 वगैरे हवे होते, त्याने 6 रन्सची ओव्हर टाकली. बरोबर, त्याने 2 ओव्हर तशा टाकल्या. एक्झॅक्टली. हा. आणि काल तर रनचं काही मॅटरच नव्हतं. काल ऑस्ट्रेलियन कोणतरी कमेंटेटर होता, तो सांगत होता की बुमरा इज लाईक शेन वॉर्न, राईट. ऑस्ट्रेलियन होता की इंग्लंड होता, इंग्लंडचा मला आठवत नाही आता, मोस्टली ऑस्ट्रेलियाच असतं की बुमरा इज लाईक शेन वॉर्न. जेव्हा तुला विकेट हवी आहे, जेव्हा तुझी मॅच फसली, तू बुमराला आणि शेन वॉर्नला आणि ते दोघं तुला विकेट घेऊन देणार, ते दोघं तुझे रन्स थांबवणार. करेक्ट. ऑस्ट्रेलिया जेव्हा 96 वर्ल्ड कप जिंकली होती, फायनल झाली होती, सॉरी, ॲशेस जेव्हा चालू होती इंग्लंडमध्ये 2005 वगैरे, ऑस्ट्रेलिया सुरुवातीला वाईट खेळत होती ती ॲशेस. त्यानंतर शेन वॉर्न आला, इन झाला, म्हणजे तो आधीपासून होताच, पण शेन वॉर्न जेव्हा बॉलिंगला आला तेव्हा विकेट्स पडायला लागल्या आणि ऑस्ट्रेलियाने पूर्ण मग ती सिरीज घेऊन गेली ऑस्ट्रेलिया. सो ही इज लाईक शेन वॉर्न की भाई आहे आता टॉप क्लास तर टॉप क्लासच आहे बुमरा आता.
आणि तो बॅट्समन पेक्षा वर आहे आता. हा, मी तुला काल जे म्हटलं परवा आपण बोललोय बऱ्याच व्हिडिओमध्ये की मी तर त्याला धोनी, विराट, रोहित, टेम्परामेंट वाईज हे लोक, इव्हन सचिन ह्याच्यावर मी त्याला रेट करतो इन टर्म्स ऑफ क्लिकिंग इन द राईट सिच्युएशन. सो त्याने ती खूप जास्ती केलं इंडियासाठी राईट, आणि कमी स्पॅन, आणि तो कधीच हगला नाहीये इंडियासाठी. म्हणजे सचिन आउट ऑफ फॉर्म गेलाय, विराट आउट ऑफ फॉर्म होता आता, कधी कधी ते लोक फायनल्सला चोक करून गेले असं पण तू म्हणू शकतो. म्हणजे सचिन दोन्ही फायनल्सला नाही खेळला चांगला, ठीक आहे, पण तेव्हा लोक खुश झालेले सचिन लवकर आउट झाला की आपल्या देशातले. हा, ते होतं ना तेव्हा सचिन सेंचुरी मारली, इंडिया हरते, तेव्हा होतं थोडं. पण ते पण होतं की सचिन 97 आउट झाला तर ठीक आहे. इव्हन कोहली बघशील तर 23ची फायनल, एक्झॅक्टली सगळे आउट ऑफ फॉर्म होऊन गेलेत. पण बघ ना, तू एवढं सगळं असून पण बुमराला ते क्रेडिट कधीच नाही मिळणार आहे. नाही मी तर बुमराला मला वाटतं की बुमरा हा इंडियाचा पहिला स्टार बॉलर आहे. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते. पण जर तू बघायला गेलंस तर पीपल हॅव फॉरगॉटन अनिल कुंबळे, पीपल आर फॉरगॉटन पीपल हॅव फॉरगॉटन अनिल कुंबळे, पीपल हॅव फॉरगॉटन झहीर खान, हरभजन ठीक आहे. तरी मला झहीर खान आणि अनिल अश्विन लोक विसरणार त्या लोकांना. अच्छा, बाय द वे, हा तू बोल. हा, सो जर तू आता आयसीसी ट्रॉफीचं इनॉग्रेशन असेल तर बुमरा तुला खूप कमी वेळा दिसेल तो रिटायर झाल्यानंतर की बुमराला लोक बोलवणार, लोक शुभमन गिलला बोलवणार, लोक सूर्यकुमार यादवला बोलवणार, राईट, लोक संजू सॅमसंगला बोलवणार. पण मला हे असं वाटतं, तुझे म्हणतोयस ते मला वाटतं बुमरा बाबतीत नाही होणार. ते शमी बाबतीत झालंय, कारण शमी पण मला वाटतं की त्याच लेवलचा बॉलर ज्या लेवलचा बुमरा आहे, पण शमीला तेवढं कधी क्रेडिट नाही मिळालं, त्याला इझिली ड्रॉप केलं नेहमी. पण मला वाटत नाही बुमरा सोबत, कारण बुमराकडे ती पर्सनॅलिटी पण आहे आणि बुमरा आता तेवढा मार्केट ड्रिव्हन पण आहे असं मला वाटतं. अशा तुझे बोलास अश्विन बद्दल, त्यावर मला आठवलं अश्विनने मॅचच्या आधी एक त्याची जी व्हिडिओ करतो केलं होतं, त्याने सांगितलं होतं हे की फिन ॲलनला जर तुम्हाला काढायचं तुम्ही अक्षर पटेलला लावा, आणि त्याने एक्झॅक्टली बॉल सांगितला कुठं टाकायला हवा, आणि काल अक्षरने तेच केलंय. सो माझ्या ते अश्विन इज माझे कोच म्हणून. पण यात प्रॉब्लेम काय होती, मी इंस्टावर एक रील बघितली, तो एक कोणता इन्फ्लुएन्सर होता की ते लोक पण बघतात, तो शिवम दुबेच्या विकनेस सांगत होता आणि इंग्लिश मध्ये सांगत होता. तो बोलतो की भाई क्यू इंग्लिश, त्याला अंगावर टाका बॉल, पायात खेळवा, त्याला फ्लिक करता नाहीये, तो फ्लिक करायला लावा त्याला, आणि तेच करत होते. तोच प्लॅन होता आय गेस शिवम दुबे विरुद्ध. त्याला बघ ना लेग स्टम्पला वगैरेच खेळत होता. पण अश्विन इज अ जीनियस माहिती. काल त्याने अक्षर पटेल ज्या बॉल, तो जर कोच झाला ना इंडियाचा तर माहित नाही, गोष्टी खूप जास्त साऊथ पण जातील किंवा गोष्टी खूप जास्त वर पण जातील. अधेमध्ये काही साऊथ जातील. अधेमध्ये काही नसणार तुझं. गंभीरचं पण आय गेस तसंच आहे थोडंफार, जे त्याचं ॲग्रेशन आहे आणि ते सगळं बघता नॉर्थ जातात सगळ्या गोष्टी. असं कुठे होतं आपण, बुमरा मार्केट ड्रिव्हन आहे ते तर आहे, पण ते तू लॉंगर पिरियड मध्ये बघशील तर बॅट्समनच खूप जास्त लाईमलाईट मध्ये राहणार आहेत. बुमरा हा विराट कोहलीच्या खालीच राहणार आहे नेहमी, राईट. जरी तो ग्रेट असेल नंबर्स वाईज, स्टॅट्स वाईज, इम्पॅक्ट वाईज, पण तो विराटच्या, रोहितच्या खालीच राहणार नेहमी. ही आता एक मेंटॅलिटी आहे, म्हणजे मी राहणार असं सांगत नाही, पण ही एक इंडियन मेंटॅलिटी आहे की भाई बॅट्समन आहे. इन जनरल क्रिकेटचीच मेंटॅलिटी आहे ती, की इट्स अ बॅट्समन ड्रिव्हन गेम. मग बुमरा बॅटिंग शिक जरा, चांगले रन्स मारे. तर हा, मग न्यूझीलंडकडनं तू बघशील तर मिचेलचे 17-18 रन झाले, एक त्या सँटरचे 43 आले आणि याचे वरनं 52 आले. बाकी सगळे सिंगल डिजिट होते, कोणी 10च्या वर पण नाही गेलं. आणि एक जे झालं ते सँटर आणि मिचेल आणि हर्षदीपचं जे झालं ते, त्याबद्दल काय वाटतं तुला? हर्षदीप म्हणे अरे वो हवे में बॉल रिव्हर्स स्विंग हो गया मी थ्रो केल्यानंतर. पण मला जेन्युअनली हर्षदीपचं काही चुकीचं वाटत नाहीये, कारण डेरेन बॉल लागणं ठीक होतं, पण नंतर थोडंसं एक अपॉलॉजी त्याने करायचं. एक जेंटलमॅन्स गेम काय आहे तो. नाही, ऍक्च्युली मला असं वाटतं की तो भडकला त्यामुळे पण तो निघून गेला असेल, लगेच रिॲक्ट केला. तो स्वतः बाहेर होता हे त्याने बघितलं नाही डेरेल मिचेलने, राईट. पण नाही, नंतर सॉर्ट झालं सगळं. ऑब्व्हियसली रील पण आली, त्याच्या रील्स पण काढायच्या होत्या, सो तो पण एक कॉन्टेंट करून घेतला. मिचेलला त्याने बोलवलं, सॉरी बोलला. सूर्याबरोबर पण थोडा भडकूनच बोलत होता मिचेल. पण नाही, सूर्याने पण इंडियन न्यूझीलंड किवी प्लेअर खूप असे पहिल्यांदा बघितलं मी कोणाला तरी एवढं भडकताना. त्याला बॉल लागला, तुला मारू का बॉल, तू बघ भडकतोस की नाही, त्याला जोरात लागला. तुझ्यावर टेस्ट करूया. मी सेन आहे. तर न्यूझीलंडचे प्लेयर्स मला वाटतं इव्हन त्यांच्याकडनं ती एक गोष्ट शिकायला पाहिजे की हा निर्लज्जपण आहे की मला माहिती ते खूप असे स्वीट आहे, असं मला वाटतं. म्हणजे तू बघशील त्यांनी जेवढं हरलंय गेल्या काही, जे तू 11 पासून इंडियाची लेगसी म्हणतोस, 11च्या वर्ल्ड कपला ते लोक सेमीजला हरले श्रीलंकेसोबत, 15च्या वर्ल्ड कपला लोक फायनल हरले
ऑस्ट्रेलियाच्या बरोबर 19च्या वर्ल्ड कपला ते लोक फायनल हरले, जी ते ऍक्च्युअली डिझर्व करत होते. तो वर्ल्ड कप त्यांचाच होता. 19ची ते लोक फायनल हरले. त्यानंतर 22ची ते लोक फायनल हरले. 22ची का 21ची ना, ऑस्ट्रेलियासोबत वर्ल्ड कप 21 फायनल हरले. 23ची ते लोक पुन्हा सेमीफायनल हरले. 25ची ते लोक चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल हरले. या दरम्यान ते लोक फक्त एक फायनल जिंकले, WTC फायनल, इंडिया अगेन्स्ट. सो तू अदरवाईज बघशील तर न्यूझीलंड ऍक्च्युअली खूप हरली आहे, पण तुला त्यांच्याकडनं कधी ते दिसतच नाही की ते हेटरेड किंवा तो रुसवा दिसतच नाही. दे आर जेन्युइनली प्रॉपर स्पिरिट आहे त्यांच्याकडे. विलियमसनचा जो फोटो आहे ना 2019च्या वर्ल्ड कपचा, तो एकदम कडक म्हणजे मोमेंट आहे ती, प्रॉपर जेंटलमॅन वाली मोमेंट आहे. तो जेव्हा मेडल घ्यायला गेला तेव्हा त्याने स्माइल दिली. 19 आणि 19चा वर्ल्ड कप सॉरी इंग्लंड, पण न्यूझीलंडचा होता. तुम्ही तुमच्या नावावर असेल, तुम्ही जिंकलाय तो चिडून. ते बाउंड्री काउंट वाला रूल कुठून आलेला माहित नाही, जाऊ दे. चला न्यूझीलंड 19 तुम्ही आपला न्यूझीलंड आपला पण बोलला की आता चोकिंगचा अटॅक त्यांना द्या. नाही दिला तर पाहिजे, कारण की साऊथ आफ्रिका WTC फायनल जिंकून ते पण जिंकलेत ना ऍक्च्युअली, पण न्यूझीलंड जास्ती फायनल तर काल पण तेच झालं. मला वाटतं की काल त्यांचं ते आपण मागे म्हणत होतो ते की त्यांची टीम खूप चांगली असते, त्यांच्याकडे एक तो इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्स नाही आहेत कोणतरी, की जसं की कालची मॅच एक संजू घेऊन गेला म्हणून किंवा एक बुमरा घेऊन गेला म्हणून, तसं त्यांच्याकडे कोणी राहत. आपल्या इथे कसं होतं की एका प्लेअरच्या अराउंड छोटे छोटे परफॉर्मन्सेस येतात आणि मग तुझं ते वर येते अख्खी मॅच. इथे सगळे छोटे छोटे परफॉर्मन्सेस देतात आणि मग जेव्हा वर्क होतं तेव्हा वर्क होतं, जेव्हा नाही होत तेव्हा मग ते नाही. मी त्यांचा स्टार बॅटरचा कधी कुठला बघितला पहिल्या वर्ल्ड कपला, तो मी रवींद्र बघितला. नाही मी एक वर्ल्ड कप अख्खा कोणी स्टार म्हणून त्यांच्याकडे होतो, रवींद्र होता 23च्या वर्ल्ड कपला. अदरवाईज त्यांच्याकडे नेहमी असे टीम परफॉर्मन्सेस राहिले. आणि मी एकच स्टार बघितलं, विलियम्सन, जो की प्रॉपर म्हणजे इंडियामध्ये जसा विराट आहे तसा विलियम्सन तिथे. बाकी तर कोण होतं तिथे, बाकी मला नाही. फ्लेमिंग वगैरे तसे तर तेव्हा पण क्रिकेट पण ते खूप असं टीम बेस्डच होतं ते, असं नाही की इंडिव्हिज्युअलिस्टिक काही त्याच्यात. इव्हन मॅकलम पण जेव्हा तो कॅप्टन झाला तेव्हा तो तसा स्टार झाला. अदरवाईज मॅकलम आधी पण असा ठीक होता, म्हणजे तो धोनी सारखाच मागेच खेळायचा. शेन बॉन्ड जरा इंजुरी प्रोन नसला असता तर तो खूप वेळ टिकला असता आणि तो तसा प्लेअर झाला असता की भाई इंडियाकडे जसा बुमरा आहे तसा न्यूझीलंडकडे शेन बॉन्ड आहे. आणि बुमराच्या ग्रोथ मध्ये बॉन्डचा खूप मोठा हात आहे, कारण बॉन्ड टाकात कोच होता जगात बुमरा. येस राईट. हा, आपण पुन्हा कालच्या मॅचवर येऊया. तर मग इन जनरल इंडियाने माझ्या बॉलिंग मध्ये त्यांना झोपवलंय. अक्षरने 3 विकेट काढल्या, बुमराने 4 काढलं आणि हार्दिकने एक विकेट काढली, वरुणने 1 विकेट काढली आणि अजून कोण होतं, अभिषेक शर्माने 1 विकेट काढली. शेवटी आपला एक मित्र बोलत होता आपल्या बाजूला, अरे दे दो अभी किसी को भी बॉलिंग. आणि तेवढ्यात नाही अभिषेक शर्मा, बाय द वे, ते नंतर माफी अभिषेक शर्माला बॉलिंग दिली. अभिषेक शर्माने पण 5-6 रनच दिले, त्यामुळे जास्त मार नाही खाल्ला त्याने. सो आय गेस मॅचची समरी बघशील ओव्हरऑल तर इंडियाने वन साइड डॉमिनेट केली आहे. आतापर्यंतची सगळ्यात वन साइड मॅच फायनल ही आहे T20 वर्ल्ड कपची. एक 10ची असेल ज्यात इंग्लंड वन साइड जिंकली ती, अदरवाईज ही आहे. 96 रन्सने जिंकलं, म्हणजे कॉम्पिटिशनच नव्हती. मला वाटतं इंडियाने 2दा ऑल आउट केलं टोटलला. कालची टोटल ही 23च्या वर्ल्ड कप फायनल पेक्षा जास्ती होती. जिवारी लागणार स्टार्ट आहे पण 23च्या वर्ल्ड कप किती 230-40 होते. आणि त्यानंतर तर कालचा मॅन ऑफ द मॅच बुमरा होता, त्याच्या 4 विकेट घेऊन 15 रन दिलेला आणि बुमराच असायला हवा होता. येस. आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट होता संजू सॅमसन. म्हणजे विचार करा त्याने अर्ध्या मॅच खेळल्या नाहीयेत, अर्ध्यापेक्षा जास्त मॅच. 2023ला जे शमीने करून दाखवलं ते बुमराने करून दाखवलं. सॅमसन म्हणायचं का तुला? नाही, 2023ला जे शमीने करून दाखवलं बॉलिंग मध्ये, म्हणजे तो अर्ध्या मॅच खेळला. आता सॅमसनने केलं. बुमरा बोललो, सॉरी, सॅमसनने जे केलं ते. आणि येस, संजू सॅमसन ते डिझर्व करत होता खूप वर्षापासून, ते त्याला मिळालंय. तो शेवटचा इंटरव्ह्यू पण मस्त होता, त्याच्या स्वप्नांबद्दल वगैरे तो बोलला, ते खूप भारी होतं. राईट. की आणि तू बघशील तर संजू इन जनरल खूप अगेन्स्ट द वॉल राहिलेला आहे, कारण तो तेवढा फेवरेट नव्हता कधी इकडे. इंडियन सेटअप मध्ये तो फेवरेट नव्हता, सेटअप मध्ये तो फेवरेट, फॅन्स मध्ये खूप फेवरेट. मला वाटतं जर अभिषेक शर्मा या वर्ल्ड कपला आउट ऑफ फॉर्म नसता गेला तर संजू कधी टीम मध्ये आलाच नसता. सो येस, ही बाजू पण नसती दिसली, ही बाजू पण नसती दिसली. आणि वी ऑल न्यू की संजूकडे टॅलेंट आहे. इट्स जस्ट दॅट. अरे आता तू ब्लेसिंग इन डिस्गाइज जे बोललास, ते रिंकू सिंग पत्रकार एवढे च्युती आहेत आपले. कोणाला विचारलं नाही, गंभीर सूर्याला विचारलं का की वॉज इट ब्लेसिंग इन डिस्गाइज दॅट रिंकूचे बाबा गेले सो दॅट तुम्हाला संजूला माझं सर की तुम्हाला काहीतरी भान ठेवा विचार करा.
रिंकू सिंग तुम्हाला म्हणजे तो प्लेअर कसा आहे, म्हणजे तो असा नाही की तुमची मारत सुटतो पत्रकारांच्या वगैरे, असं पण नाहीये तो कधी. तो चांगला असतो, सगळ्यांबरोबर टाइमपास करणारा प्लेअर आहे, चिल माणूस आहे तो. आणि तो कसाही नसेल तरी हे का करायचं तुम्हाला. नाही, इन जनरल या वर्ल्ड कपला जे जर्नलिझम झालं, पोस्ट जर्नलिझम, स्पोर्ट्स जर्नलिझम पोस्ट मध्ये, ते खूप वाईट आहे. एक तर तू हे रिंकूचं सांगितलंस ते, एक ते झिम्बाब्वेचं झालं होतं ते, तो ब्रायन बॅनेट बसला होता इंडियाच्या मॅच नंतर, त्याला विचारलं की तुमचा एक प्लेअर जो होता बॅनेट नावाचा, तो इतक्या रन्सवर होता, पण मग त्याची सेंचुरी झाली नाही पूर्ण, बाकीच्या प्लेयर्सने कॉन्ट्रीब्युट नाही केलं. मग थांबलं की तुम्हाला माहिती नाही मी ब्रायन बॅनेट आहे म्हणून. सो ते झालं वाईट. इव्हन पाकिस्तान बद्दल पण काहीतरी चुकीचा प्रश्न विचारला गेला होता की तो तर लक्षात नाही मला, पण इन जनरल मला वाटतं की खूपच एकदम तोच कसा लक्षात नाही रे तुला. इव्हन त्यांना ती एक रील हवी होती सँटनरची, कमिन्स सारखी, त्यांनी सेम प्रश्न विचारला आणि तो बिचारा स्वतःहून काही बोलला पण नाही. मग त्याला विचारलं, तो बोलला की ठीक आहे, इट विल बी लाईक आय विल प्रिफर ब्रेकिंग हार्ट्स फॉर वन ट्रॉफी, तो बोलला. सो मला वाटतं की इन जनरल त्याच्यापेक्षा बेटर जर्नलिझम तुम्हाला दोन अमॅच्युअर लोक करून देऊ शकतात. आणि जे आहे ते आहे भाई, जे आहे ते आहे बोलतात. खरं, फक्त आम्ही कॅमेरावर जाऊन नाही बोलणार सगळ्यांच्या पुढे, पण तुला इंडियातले 5 या वर्ल्ड कप मध्ये की परफॉर्मन्स कोणाकोणाचे आहेत असं वाटतं. म्हणजे मी आपण एक 5 नावं जी काढलीत लिस्ट, आपण ती बोलूया, ती सांगूया. अच्छा, मी तुला प्रश्न विचारला, तू लिहून आणलीस. अरे ठीक आहे. तर 5 माझ्यामध्ये तुझे पण हेच आहेत, लोकांना कळू दे, हे सगळं स्क्रिप्टेड आहे, जस्ट लाईक बिग बॉस. तुला लॅपटॉप मध्ये आपण काय बघतो, फोटोज काय, इथे काय बायक आहेत, हे टाकू नकोस, पण ठीक आहे. आता हे मी ठेवणार आहे, नाही हे मी ठेवणार आहे. हा चल, इथे काय सुंदर महिलांचे फोटो आहेत का. तर सॉरी, पुन्हा विचार मग तुला हेड मी नाही, पण ते मी ठेवणार आहे. तर चुती. हा, तर तुला काय वाटतं, इंडियाचे 5 जर आपल्याला प्लेयर्स काढायचे झाले की टॉप 5 कोण असतील ज्यांनी इंडियासाठी या वर्ल्ड कप मध्ये खूप जास्त कॉन्ट्रीब्युट केलं तर? येस, फर्स्ट माझ्यासाठी असेल संजू सॅमसन. ऑब्व्हियसली सॅमसन बाय द नेम, सॅमसन बाय द वर्क, हे बोलला होता इयन. परत गेल्या व्हिडिओ सेम बोलला. 321 केलेत त्याने, विराटचा रेकॉर्ड तोडला 319चा. त्याने ह्या वर्ल्ड कपला 80च्या ऍव्हरेजने रन केलेत, 80.25. त्याचा स्ट्राईक रेट 200चा होता, जो काल 193च्या स्ट्राईक रेटमुळे 199 वरती आला. 199 पण 38 काहीतरी. 3 हाफ सेंचुरी आहेत, 3 लागोपाठ आहेत. आणि व्हर्च्युअल क्वार्टर फायनल जी वेस्ट इंडिज सोबत होती त्यात त्याचे 97 आहेत, सेमीफायनलला त्याचे 89 आहेत, फायनलला त्याचे 89 आहेत. सो माझ्या मते इंडियाचा वन ऑफ दी ग्रेटेस्ट वर्ल्ड कप परफॉर्मन्स आहे, दी ग्रेटेस्ट. आणि त्याला त्याचं बक्षीस पण मिळालं. T20 तर माझ्या मते हा विराटच्या तर पुढेच गेलाय, आणि इन जनरल कुठल्याही T20 टुर्नामेंट मधला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आहे. नाही, त्याला मॅन ऑफ द सिरीज देणं गरजेचं होतं त्या परफॉर्मन्स. आणि त्याची जी आर्क आहे, जी आपण रिडम्पशन आर्क जी त्याची म्हणतोय, ती खूप म्हणजे काय म्हणतो, खूप फिल्मी आहे माझ्या मते. मग एक प्लेअर जो 13 पासून लाईन मध्ये की हा पुढे फ्युचर आहे, जसं आता पास्ट होईल, पण तो दिसत नव्हता कोणाला टीम मध्ये. सो त्याने फायनली आफ्टर विराट रोहित गेल्यानंतर त्यात पण त्याला चान्सेस नव्हते मिळत लास्ट टाइम. सो ते गेल्यानंतर नाही, स्वतःचं एक त्याने स्थान बनवलं. मग पुन्हा पॉलिटिक्स झालं, त्याला गिलसाठी त्याची जागा सोडावी लागली, त्याला कुठेही टाकायचे. मग तो आउट ऑफ फॉर्म गेला. एका पॉइंटला आपण सगळे त्याला म्हटलं होतं की नाही, आता डिझर्व नाही करत टीम मध्ये, कारण सगळेच बाकी बरोबर वाटतात, तोच एकटा आउट ऑफ. कधी काय होईल तू सांगू नाही शकत. येस, आणि ते जे तो बोलला होता की त्याने त्याचं कधी स्वप्न सोडलं नाही. सो माझ्यामध्ये सॅमसन इज द स्टोरी ऑफ द वर्ल्ड कप. हा ऍक्च्युअली तू बघशील तर ही एक कोणीतरी रील केली होती आणि खूप चांगली रील होती. आपण जे बोलत होतो काल की 24च्या वर्ल्ड कपला तुला खूप आनंद झाला होता, तुम्हाला लिटरली रडायला आला होता तेव्हा आपण काल ते झालं नाही. यासाठी एक रिझन होतं की मॅच ऑब्व्हियसली टफ नाही झाली, पण दुसरं रिझन होतं की हा वर्ल्ड कपला तसा इमोशनल नव्हतं, कारण लास्ट वर्ल्ड कपला रोहित विराटचं होतं, बऱ्याच टुर्नामेंट हरण्याचं इमोशन होतं. पण ह्या वर्ल्ड कपला ते इमोशन सॅमसन होतं. तू बघशील तर मी एका म्हणतो लोक सॅमसन मध्ये तो एक हिरो त्यांना मिळाला होता. बरोबर. हार्दिक पांड्या कितीही भारी असला तरी हार्दिक पांड्याला ते इमोशन अटॅच नाही होत लोकांचं. हार्दिक पांड्याला तो ऍटिट्यूड अटॅच होतो लोकांचा की बाई स्वॅग आहे. पण सॅमसन अराउंड इमोशन आहे, रोहित शर्माच्या बाबतीत आहे, ते गुडनेस आहे, ती कामनेस आहे. आणि त्याने तू बघशील तर त्याच्या बाबांनी पण नाही म्हटलं की माझ्या पोराचं करिअर बर्बाद केलं राहुल द्रविड, रोहित शर्मा, विराट आणि रवी शास्त्री वाटतं. हे सगळं झालं. सॅमसनने थ्रू आउट ह्या अख्ख्या पॅच मध्ये कधीच तो कोणाबद्दल काही वाईट नाही बोलला, ना त्याने कधी निगेटिव्ह कमेंट केली, ना त्याने कुठला फोटो लाईक केला चुकून. सो सॅमसनने काहीच नाही केलं ह्या सगळ्यात, आणि त्याने जेन्युअली त्याचा गेम त्याने फोकस केला. आणि खूप बेसिक, खूप सिम्पल आणि खूप प्रोसेस ड्रिव्हन प्लेअर आहे माझ्यामध्ये तो. आणि फायनली आपल्याला जे वाटत होतं की तो वेंडी काय म्हणतो ना, तो
काय म्हणतो ना, तो काइंड ऑफ चोक करतो आपण ते म्हणायचो त्याच्याबद्दल, की हा जेव्हा गरज तेव्हा नाही खेळत. पण त्याने अचानक ह्या तीन म्हणजे असतं ना की एक प्लेअरला वाटतं की ह्याला सूर लागतच नाही आणि अचानक एक मुवमेंट येते जिथून त्याने सगळं क्लिक केलं त्याचं सगळं क्लिक झालं. सो मला इट वॉज इन डेस्टिनी असं मला वाटतं सॅमसनचं सक्सेसफुल होणं. म्हणजे देर आहे पर दुरुस्त आहे ते तसं झालं. आणि बेटर लेट दॅन नेव्हर यार. म्हणजे इंग्लिश आहे का ते? हा इंग्लिश बोलायचं त्या पॉडकास्ट मध्ये मी तेच वाक्य बोललोय. मी थोडं इंटरनॅशनल पण प्रीच करतो. नाही बघत आहे टीम सायफर्ट फिनायला नाही बघणार तुझे पॉडकास्ट. या सेकंड प्लेअर मला वाटतं की बुमराह असायला हवा. ऑब्व्हियसली बुमराह असायला हवा. जर संजू नंतर कोणी थ्रूआउट काय म्हणतात थ्रूआउट नाही म्हणतात वर्ल्ड कप खांद्यावर होता तर तो बुमराह होता. संजू शिवाय मला वाटत नाही वर्ल्ड कप जिंकू शकलो. नाही नसतं जिंकलो. कसं जिंकलो? कालची इनिंग बघ तू, त्याच्या आधीची इनिंग बघ, क्वालिफायर. सो बुमराह वाटतो मला. बुमराहने 14 विकेट्स घेतल्या टोटल. 12चा त्याचा एव्हरेज आहे आणि 168 बॉल टाकून त्याने फक्त 174 रन्स. विचार कर 6 पॉईंट काहीतरी त्याचा इकॉनॉमी आहे. राईट. सो आणि मेन मॅचेसला क्लिक झालं. सुरुवातीला पण बघशील बुमराह क्लिक नव्हता होतो एवढा, पण जसं जसं सुपर 8 मध्ये आलो, सेमी झाल्या, आता फायनल आली, हे क्लिक्ड. मोठ्या प्लेयर्सचं हेच लक्षण असतं. नेहमी कॉमेंटेटर्सचं बोलताना पण ते मोठ्या प्लेयर्सचं मोठ्या टीम्सचं हेच लक्षण असतं. महत्वाच्या टायमिंगला तुम्ही तुमच्यावरचं प्रेशर हँडल करू शकता का, तेव्हा परफॉर्मन्स देऊ शकता का तुमचा, आणि तेच केलं बुमराहने. आणि बुमराच्या नावाचं जे प्रेशर समोरच्या टीमवरती पडतं ना, एक्झॅक्टली ते जे मगाशी मी जे म्हणत होतो ना ते हेच आहे की बुमराहचं आता एवढं मोठं आहे, बट काय नाव बट ही विल नेव्हर गेट दॅट ऍज कम्पेअर्ड टू बॅट्समन. म्हणतो ही विल गेट इट, पण ऍज कम्पेअर्ड टू बॅट्समन. आणि मेंटॅलिटी त्याची खूप लिथल आहे माझ्यामध्ये. मग तो कॉन्फिडन्स, ती त्याची अॅक्युरेसी म्हणतो ना आपण, ती की त्याला जर शॉट टाकायचा तो शॉट टाकणार. त्याचा बॉल असा नाही वेवर्ड नाही होतो कधी की एखादं वाईट बीट त्याचे, पण तो असा कधी बुमराह एकदम आउट ऑफ प्लेस झालाय. हे फार कमी झालंय त्याच्यासोबत. मी IPL मध्ये एखाद दोनदा झालं असेल, पण इंडियन सेटअप मध्ये त्याच्यासोबत फार कमी झालंय. झालंच नाही राहतं असं मला वाटतं. आणि बुमराहने डिलिव्हर केलं जेव्हा जेव्हा गरज होती. आणि त्यानंतर आय गेस हार्दिक पांड्या येतो आपला क्लच गॉड. 217 रन्स मारलेत त्याने बॅटने आणि 9 विकेट्स काढल्यात या वर्ल्ड कपला. त्याची सेमीफायनलची इनिंग असेल, इव्हन त्याच्या मधल्या 2-3 त्याची पाकिस्तान सोबतची इनिंग असेल म्हणून, इव्हन त्याने जे स्टार्टला की नमिबियाची. आणि कॉन्फिडन्स आहे मित्राचा, कॉन्फिडन्स आपल्या भावाचा वर इथे असतो. इथे बाकी सगळे इथे, तर तो इथे असतो कॉन्फिडन्स त्याचा. म्हणजे तू बघशील तर 24च्या वर्ल्ड कपला त्याचा जास्ती मोठा आर्क होता, म्हणजे त्याच्या इन जनरल त्याच्या करिअर मधला, पर्सनल लाईफ. पण त्याने जी कन्सिस्टन्सी, मला वाटतं हार्दिक पांड्या इज वन प्लेअर जो आपल्याकडे एक ऑस्ट्रेलियन मेंटॅलिटीचा प्लेअर. बरोबर. तू त्याच्या विराट पण विराट तेवढा हे कसं सांगू, विराट सौम्य झालं. पण मला हार्दिक पांड्या तो ऍटिट्यूडचा प्लेअर वाटतो की त्याच्यावरती प्रेशर विराटवरती प्रेशर टाकलं की विराट जातो कधी अंडर द प्रेशर. म्हणजे तू 15ची सेमीफायनल बघशील विराट गेला प्रेशरमध्ये, 23च्या फायनलला गेला विराट प्रेशरमध्ये, पण हार्दिक पांड्या अंडर प्रेशर नाही जात कधी तू बघशील तर. मग तो नेहमी ऍटिट्यूड समोरच्या. मग काल तू बघशील, काल जसं तो डिसमिस झाला होता, तू बघशील तर वर्ल्ड कपला त्याचा एक तो शॉट लागायचा की त्याने समोरची विकेट काढली, बॉल हवेत राहिलो की त्याचा एक शॉट टाकायचा. सो तसा एक कोल्ड तो चालत येतो. काल तो आउट होत होता, त्याचा शॉट टाकला परत त्यांनी. सो मला ते PCR त्यांचं जाम आवडलं, एडिट चांगला वाटलं. एडिटर बाहेर आलेला आहे त्याचा. खरं. हा, त्यानंतर त्यांनी हर्षदीपला पण केलं, पण ती कॅच सुटली. त्यानंतर ईशान किशन अजून एक प्लेअर आहे. 4थ्या नंबर मला ईशान किशन वाटतो की त्याचे सुद्धा 317 रन्स आहेत. 4th इन द लिस्ट आहे तो. म्हणजे ओव्हरऑल आहे ना ओव्हरऑल फोर्थ हायेस्ट रन गेटर आहे. सॅमसन थर्ड आहे, हा फोर्थ. स्ट्राइक रेट 193 आहे मित्रांनो त्याचा सुद्धा. संजूचा पण 193, संजूचा 199.38. ओव्हरऑल स्ट्राइक रेट. 18 6 मारलेत त्याने आणि 33 4 मारले. हाफ सेंचुरी 3 आहेत आणि 77 अगेन्स्ट पाकिस्तान. या हायलाइट्स आहेत त्याच्यावर. मेन 3 इनिंग आहे. आणि इव्हन तू बघशील तर आता तो ह्या टीमच्या ह्याच्यात नव्हता, प्लॅन्स मध्ये नव्हता. तो अचानक मॅच जिंकल्यानंतर त्याला इन केलं प्रज्ञानुजा, थँक्स टू प्रज्ञानुजा आणि RP सिंग. सो आणि ही प्रूव्ड इट की त्याच्यात किती कॅलिबर आहे ते. आणि तू बघशील तर त्याची ती 77ची इनिंग बघशील पाकिस्तानची ती झाली. त्यानंतर ह्या 2 इनिंग्स आहेत, त्यात बघशील तर दिसायला संजू हिरो आहे, पण ते जे सपोर्टिंग रोल त्याने जो दिला आहे. एक्झॅक्टली, मी मगाशी तेच बोललो ना, आपल्या इंडियामध्ये कसं होतं की एक कोणतरी गॉड येतो, त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे इनिंग्स बिल्ड होतात आणि मग इंडिया वर येते. ते न्यूझीलंडमध्ये नाही होत ऑब्व्हियसली. आणि काल त्याने जो अटॅक केला होता, म्हणजे तू बघशील काल त्याने टेम्पो इनिंगचा डाऊन होऊ दिला नाहीये. आणि एका वर्ल्ड कप मध्ये तो तसा केला माझ्यामध्ये. अभिषेक शर्माचं जे नाव झालं होतं वर्ल्ड कपच्या आधी की त्याच्यावरती जी इंडिया रिलाय करत होती, ते जेव्हा तो नव्हता करत, त्याचं अख्खं प्रेशर ईशान किशनने घेतलं, डिलिव्हर केलं पूर्ण
प्रेशर. संजू तसा प्लेअर नाही कारण सो त्याने ते केलं, डिलिव्हर केलं. आणि जे तू म्हटलास तो नव्हता स्कीम ऑफ थिंग्स मध्ये. सो त्याची पण त्याचा ऍक्च्युली हा वर्ल्ड कप तो आहे जो हार्दिक पांड्याचा होता. हिरोईक आर्क आहे त्याची, त्याला बाहेर काढलं टीम मधनं, सगळंच झालं त्याच्यासोबत. आणि त्याची गर्लफ्रेंड पण चांगली दिसते. हा असं. त्यानंतर एक प्लेअर आहे शिवम दुबे, मुंबईचा, अंधेरीचा दुबे. तर दुबेने हा वर्ल्ड कपला, दुबेची अशी एक मेमोरेबल इनिंग नाही आहे कुठली, त्याच्यात 3-4 नॉक्स आहेत माझ्यामध्ये, ज्यात त्याची फायनल सगळ्याच मेमोरेबल आहेत. हा, त्याची सेमीफायनलची इनिंग, त्याची फायनलची इनिंग, झिम्बाब्वे विरुद्ध 50 टाकलेली, झिम्बाब्वे सोबत. हा, पण त्याचे हे मेन नॉक्स आहेत. वेस्ट इंडिज सोबत पण जेव्हा 8 बॉल 17 मॅच झाली त्याने 2 4 टाकले. एक्झॅक्टली. बुमरा इव्हन बोलला पण होता की त्या मॅचची सगळ्यात मुवमेंट कुठली, टर्निंग मुवमेंट, तो बोलला की शिवम दुबेचे 2 4. ते कधी कोणाला लक्षात राहणार नाही, ते पेपरवर दिसणार नाहीत, पण ते खूप महत्वाचे होते त्या मुवमेंटला. बरोबर, कारण की 9 बॉल 17 वगैरे हवे होते आपल्याला, तेव्हा फसू शकली असती मॅच. ज्या प्रकारे विकेट गेलेली आहे, हार्दिक गेला. सो त्यानंतर शिवम दुबेने नसते टाकले ते 2 4 तर त्याने 235 रन्स मारले ओव्हरऑल. त्याचा सुद्धा स्ट्राईक रेट 169 आहे. आणि कालची फायनल 8 बॉल 26 ती तिलकला स्ट्राईक नाही दिली एकदम. आणि शेवटच्या बॉलला त्याने 4 मारला, पण ते खूप स्पोर्टिंगली घेतलं तिलकने पण, कारण तिलकची तेवढी बॅट नव्हती लागली. बरोबर. येस. आणि नोटेबल मेन्शन अक्षर पटेल, ऑब्व्हियसली त्याच्या फिल्डिंगसाठी आणि काल त्याच्या बॉलिंगसाठी. आणि आपण गंभीरला नको विसरूया या सगळ्यात. गंभीरला किती गंभीर वी ओ यू क्रेडिट. नसेल मिळालं तुला 11चं क्रेडिट, नसेल मिळालं तुला 7चं क्रेडिट, नसेल मिळालं तुला IPLचं क्रेडिट, नसेल मिळालं तुला चॅम्पियन्स ट्रॉफीचं क्रेडिट, पण तुला आम्ही देतो ह्या वर्ल्ड कपचं क्रेडिट. उखाणा घेतलेला आहे नाही गंभीरच्या नावाने. हा, कालची प्रेस कॉन्फरन्स जर बघितलीस तर तो प्रॉपर द्रविड आणि लक्ष्मणला तो खूप थँक्स बोलला. कारण की द्रविडने ज्या प्रकारे त्याने द्रविडने ही टीम आणून दिली त्याच्या हातात. नंतर लक्ष्मण जेव्हा द्रविड नसायचा तेव्हा लक्ष्मणने अनकंडिशनली सांभाळली टीम. त्यासाठी तो खूप त्यांच्यासाठी काय म्हणतात, काय ग्रेटफुल आहे त्यासाठी द्रविड आणि लक्ष्मण. गंभीर एवढा ग्रेटफुल आहे मला आज नाही, ते कालची प्रेस कॉन्फरन्स त्याने खूप चांगली केली. तो संजू बद्दल ते जे बोलला, तो द्रविड आणि लक्ष्मण बद्दल ते बोलला, जयशा बद्दल तो बोलला की न्यूझीलंडच्या सिरीज नंतर जॉब सिक्युअर केलं नाही, न्यूझीलंडच्या सिरीज नंतर त्याची खूप मारली गेली वगैरे. नन ऑफ द पीपल फ्रॉम बोर्ड क्रिकेटिंग फॅटर्निटी कॉल्ड हिम, जयशा कॉल्ड हिम, अँड ही मेड शुअर की तो ठीक आहे वगैरे, ते काही असेल मेंटल. ऑब्व्हियसली तो पण माणूस होता, त्याचे पण वाट लागलीच असणार, आपण पण त्याची मारत होतो, आपण कॅडर बेस पार्टी. सो ते सगळं तो सांगत होता आणि बऱ्यापैकी चांगली उत्तर दिली काल प्रेस कॉन्फरन्स. सूर्याने ॲज युजल जसा तो देतो तसा च्युइंगम चिल रोहित शर्माची थोडी स्टाईल घेऊन, थोडी विराट कोहलीची स्टाईल घेऊन उत्तरं दिली. पण ठीक आहे, चांगली प्रेस कॉन्फरन्स होती ओव्हरऑल. वर्ल्ड कप खूपच भारी झालेला आहे. एक एन्जॉयबल वर्ल्ड कप होता खूप जास्ती. आणि इंडियातल्या मागच्या वर्ल्ड कपच्या आठवणी होत्या, त्यानंतर खूपच चांगला होता. पण एक प्लेअर वर्ल्ड कपच्या 23च्या वर्ल्ड कप, हा तिथे 23 सोड बाहेर पड. अजून एक प्लेअर आहे 23च्या वर्ल्ड कप मध्ये, आला पण नाही तो बिचारा इंडियामध्ये. कोण रे? त्याची टीम बाहेर पडली ना सेमीफायनलला. गेस करा कोण. वाईट. येस, आता IPL चालू होईल मित्रांनो. आमचा सुद्धा ऑलमोस्ट डेली व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू आम्ही, की प्रयत्न म्हणून बोलू. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक मॅचला करू. हा, मुंबई इंडियन्सच्या मॅचला करूच, पण प्रत्येक मॅचचा एक व्हिडिओ येईल त्या प्रयत्नात असू आम्ही. आम्हाला एखादी रूम द्या, थोडं बजेट द्या, थोडे स्पॉन्सर्स द्या, थोडे व्ह्यूज द्या. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येस. आणि BCCI जर तुम्हाला मराठीमध्ये कॉमेंट्री करायची असेल तर आम्हाला विचारून बघा. लेले आता म्हातारे झाले. लेले प्रेस कॉन्फरन्स कडक प्रश्न. काल पण काहीतरी विचारलं रे त्यांनी सूर्याला, विसरलो मी, फिट बघावी लागेल परत मला. खरा अभिमान जर कोणी जपलाय तर लेलेंनीच. येस, बाकी सगळे लेलेच आहेत. आंदोलन काढतात, त्यांनी ऍक्शन दिली आणि दोन्ही पासून ते करतात. येस. हा, आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सांगा तुम्हाला कालची मॅच कशी वाटली, इंडियाचा जो काही कॅम्पेन होता तो कसा वाटला पूर्ण. कमेंट्स मध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.